छावा भाग 119. मृगाने झड धरली. पाऊस माऱ्याखाली जागजागी पडलेले मोगली तळ झोडपून निघू लागले. गडागडांना गवती झडपा चढल्या. रामसेजचा चिवट नेक किल्लेदार अद्याप चिकाटीने घेर झुंजवीतच होता. तळ कोकणवरचा औरंगचा फौजी ताण कमी झाला. याच संधीचा फायदा घ्यायचा ठरविलेले राजे पडत्या पावसात येसूबाईंचा निरोप आणि थोरल्या आऊंच्या व आबासाहेबांच्या समाधीचे दर्शन घेऊन महाड घाटीने राजापूरवर उतरले. 8,000 घोडदळ होते त्यांच्या संगती. चेऊल उर्फ रेवदंड्याचे राघव विश्वनाथ, दमनचे हरिशिवदेव, दाभोळचे व्यंकाजी निमदेव यांना तातडीचे हारकारे रायगडाहूनच गेले होते. घसघसत्या पावसात तळ कोकणच्या मर्दान्यांची खाशा डेऱ्यात खलबती बैठक बसली. मानकऱ्यांना मनसुबा खुला करीत राजे म्हणाले, गनिम कल्याण भिवंडीवरून उठला. आता त्याचं पाठबळ घेत उचल खाणाऱ्या फिरंग्यास धडा देणं आहे. खुद्द आम्ही जाणार आहोत चालून रेवदंड्यावर. तुम्ही वकुबाचे ते आपापल्या ठाण्यावर सावध राहून रसद शिबंदीची प्रसंगी कुमक करण्यास सिद्ध असावं. राघव विश्वनाथ, तुम्ही रेवदंडा प्रांतीचे, मुलखाचा काही तपशील? राजांनी बेत खुला करीत राघवंना विचारले. जी, फिरंग्यांच्या कोटास दोम फ्रान्सिस म्हणून सालार आहे. दिमतीला तोफखाना आहे त्याच्या. पावसात लागी पडायचा नाही त्याच्या तो. बळ धरून वेळेसच घेर टाकला पाहिजे. राजांच्या मनसुब्याला राघव विश्वनाथांनी दुजोरा दिला. स्वारी रेवदंड्यावर खल करून सर्वांना निरोपाचे विडे देण्यात आले. पावसाची तमा न करता कांबळी काचोळी पांघरून खबरगीर रेवदंडा दमण भागात पांगले. फिरंग्यांविरुद्ध स्वराज्याच्या फौजेच्या आघाडीची ठिणगी ऐन पाऊस काळात पेटली. रेवदंडा हल्ल्याचे मुख्य लक्ष ठेवून कोर्लाईचा किल्ला अंजोर असा घेर धरत राजांच्या मावळी फौजा वर फिरंगाणात घुसल्या. रेवदंडा पाडण्यासाठी दोरबाज धारकऱ्यांनी किल्ल्याच्या तटाला पाऊसमारा अंगावर घेत शिड्या भिडविल्या. फिरंगी दोम फ्रान्सिसने तटावरून दगड बाण बरसवायला सुरुवात केली. खुद्द दोम हाती बंदूक घेऊन दोरबाजांवर बार टाकू लागला. पूर्वी जसा पन्हाळ्याला आबासाहेबांना घेरात कोंडत सिद्दी जोहरने घेर आवळला होता, तसाच आता दोम फ्रान्सिसला कोंडत राजांनी घेर आवळला. त्या खबरीने जागा झालेला पणजीचा विजरई कोंददो अलवर मग पेचात पडला. त्याने याकूत खानाला व हबशी खैरतला मदतीचा खलिता दर्यामार्गे सुरतला धाडला. राजे रोज घेरावर घोडा फेर टाकत होते. शिड्यांवरून कोसळलेल्या दगडबाणांनी जाया झालेल्या धारकऱ्यांना धीर देत होते. भिजत पावसाळी सांजा पाठीवर घेत परतत होते. अशाच एका सांजेला सुभेदार राघव विश्वनाथ त्यांच्या भेटीला डेऱ्यात आले. भिजल्या आवाजात म्हणाले, कोल्हापूर पन्हाळा प्रांत नेटानं आबादान राखून असणारे डबीर जनार्दन पंत हणमंते गेल्याची खबर आहे स्वामी. राघव विश्वनाथ आपल्या स्वामींच्या चर्येवरची घालमेल बघून पुढचे कसे बोलावे याच विचारात पडले. मन बांधून शेवटी म्हणालेच, थोरल्या स्वामींपासून मुन्शीच्या चाकरीत असलेला काझी हैदर औरंगाबादेत गनिमाला मिळालाय. बादशहानं त्याला 10,000 बक्षिसी आणि 2,000 स्वारांची मनसबी दिली आहे. काही सांगावे झाले तर ते कोणास? गणोजी कान्होजी पारखे झाले त्या समयी श्रीसखींना वाटले तसेच राजांना वाटले. स्वतःशी बराच विचार करून त्यांनी राघवंना सांगितले, आजच रायगडी खलिता स्वार पाठवा. डबिरी जनार्दन पंतांचे पुत्र वासुदेव पंतांस सुपूर्द करण्यास कळवा. रेवदंड्याच्या वेढ्याला 1.5 महिना झाला. दोम फ्रान्सिस चिवट झुंज देत होता. राजे हटायला तयार नव्हते. कल्याण भिवंडी मलकापूर पन्हाळा सोलापूर रामसेज वऱ्हाड खानदेश रायगड चारी बाजूंनी खबरा येत होत्या. हंबीरराव केसोत्रीमल नारूजी संताजी जगताप कुलेश जागजागीचे लढाऊ म्होरके पावसातही आपापली जोखीम सांभाळून होते. घडल्या बारीक सारीक चकमकीची फितव्याची खटकणाऱ्या खुट्ट झाल्या बाबीची
खडानखडा खबर नदी नाले ओलांडत बहिर्जीचे नेक खबरगीर थेट रेवदंड्यांपर्यंत पोहोचत होते. रात्रभर आभाळ फाटल्यागत पाऊस कोसळत राहिला. रेवदंड्याचे थकले भागले फिरंगी घरट्या घरट्यात आराम घेत राहिले. भल्या पहाटेच पडल्या पावसाने कातावलेले फिरंगी पहारे बदलत असताना संभाजीराजांनी तलवारीचे टोक रोखून मावळ्यांना रेवदंड्याचा हल्ला निकराचा करताना चेतावणी दिली. हर हर महादेव. श्रावणी पहाट थरकून गेली. मावळी फौज तुटून पडली. 3 आघाड्यांनी एकाच पहाटेला तोंड फोडले. रेवदंड्याचे मेरी चर्च, किल्ला आणि मोरावचा किल्ला. चर्चचा फिरंगी संरक्षक डोमिगो गोम्स याने तर कानडी तोफजींना पावसाळी चिखलात राबवून चर्चच्या मनोऱ्यावरच तोफा चढविल्या. पावसाळी ढगाळला दिवस चढत होता. 3ही मारगिरीच्या जागांवर मावळे शिड्या लावत तोफगोळे झेलत दगडबाणांचा मारा पेलत इरेसरीने लढत होते. 3ही फिरंगी ठाण्यांनी मावळ्यांची हाय खाल्ली. पावसामुळे तोफबाणांच्या माऱ्याने मावळ्यांनाही म्हणावे तसे यश येत नव्हते. हा किल्ला पडला तर वेंगुर्ला, दाभोळ, नागोठणे, रेवदंडा अशी दर्या साखळी बांधून मुंबईकर गोऱ्यांशी प्रल्हादपंतांनी केल्या मैत्रीच्या तहाची जोड घेत राजांना मराठी आरमार बळकट करायचे होते. अरबांच्या मदतीने चाललेला फिरंगी मोगलांचा दर्यादोस्ताना तोडायचा होता. रेवदंडा, दमण, वसई भागात घुसलेल्या राजांच्या फौजांमुळे धास्तावून गेलेल्या विजरईने प्रजेसह पादऱ्यांना सुद्धा फरमान काढले. संभाजीराजा चालून येत आहे. मिळतील ती हत्यारे घेऊन असाल तेथे जंगास सिद्ध रहा. याच वेळी कल्याण भिवंडीत मार खाऊन परतलेल्या रणमस्त खानालाही बहादूर खान ही किताबत देऊन औरंगने त्याचा मरातब केला होता. का तर त्यालाच आता आदिलशाहीच्या विजापुरावर धाडावयाचा होता. रमजानचा महिना असल्याने औरंगाबादेच्या दौलतखान्यात येऊन बादशहा रोजा धरून होता. थुंकीही न गिळता पाळाव्या लागणाऱ्या कोरड पडल्या उपाशी तोंडानेच तो विजापूरच्या सिकंदर आदिलशहाला लिहायच्या खाली त्याचा मजकूर सांगत होता. मनी अलीजांना आपलाच काही शक आला की काय ही धास्ती धडक भरत असताना प्रत्यक्ष त्याची सूनच तो मजकूर रेखीत होती. आज पहिल्यानेच त्याने आपल्या सुनेला सुद्धा राजकारणी मतलबासाठी कलमी सेवेवर घेतले होते. सरत्या पावसाळ्यात तिहेरी पट्ट्यांचा शतरंज खेळीला पडला. औरंगाबाद, पणजी आणि रायगड असे ते पट्टे होते. खेळे होते मोगल, फिरंगी आणि मराठे. रेवदंड्याहून राजांना रायगडी परतावेच लागले होते. कारण पणजीचा विजरई तळफिरंगाणात चालून येण्यासाठी हत्यारे, सैन्यसंचनी यांची जय्यत तयारी करतो आहे अशी पक्की खबर होती. त्याला लढाऊ सामान पुरविणारी 2 गलबते पोर्तुगालहून 7 दर्या पार होऊन पणजीला उतरली होती. औरंगजेबाची कल्याण भिवंडीवरची पिछेहाट ही राजांनी केल्या अंदाजाप्रमाणे हूल होती. बाहेर तुरळक पानसरी कोसळत होत्या. खासे महालात बोलावून घेतल्या निळोपंतांना राजे म्हणाले, पेशवे, बिचोलीत ठाण झाल्या अकबरास कळवा की तुम्ही आणि दुर्गादास मिळून कारवारात डचांची भेट घ्या. डचांची पडेल ती मदत शहजाद्याच्या बोटाच्या आकडीने खेचली पाहिजे. त्यासाठी मरातबाचा नजराणा पाठवा बिचोलीस. मात्र कंठ्यासारखा अलंकार नका पाठवू नजराण्यात. जी. रेवदंड्याचा घेर मोहरक्याविना पावसात आहे. तेव्हा निळोपंतांनी मोलाची बाब पुढे घेतली. नाईलाजानं उमेदीनं घातला घेर सोडून आलोत आम्ही पेशवे. वर फिरंगाणावरचा आमचा घेर सुटावा म्हणून फिरंगी तळ कोकणावर दाव टाकणार आहे. प्रसंगी बेळगाव मार्गे रामघाटानं औरंगजेब त्याला कुमक करणार अशी खात्रीची खबर आहे. औरंगजेबाला दिल्ली तख्ताचा शहेनशाह म्हणवून घेणाऱ्या अकबराला दस्त करायचा आहे आणि त्याच मार्गानं आपल्या मुलखातही घुसायचा आहे. फिरंगी मोगलांची जोड पडली तर पुरा तळ आणि वर कोकण गिळंकृत केल्याशिवाय औरंग राहणार नाही महाराज. निळोपंत आपल्या स्वामींच्या मनातलेच बोलले. त्यासाठी आम्ही वर फिरंगाणात रेवदंड्याचा वेढा तुमच्या देखरेखीखाली देणार आहोत.
जशी आज्ञा. आम्ही जाऊ कुमकबंद होऊन रेवदंड्यावर. पेशव्यांशी ठरल्या मनसुब्याप्रमाणे महाराज त्यांना संगती घेऊन रायगड उतरले आणि पडत्या पावसात 8,000ची फौज दिमतीला घेऊन महाराजांनी निळोपंतांना पाचाडपागेसमोर निरोप दिला. महाराजांनी अटकळ बांधली तसाच यावेळी औरंगाबादेतून आपल्या आबाजांचा जामा गुडघे टेकून चुंबत औरंगजेबाचा लाडका शहजादा शहा आलमही वाजत गाजत वेशी बाहेर पडला. त्याच्या दिमतीला तुर्की, पठाण, मोगल, फितूर मिळून 45,000चे सैन्य होते. त्यात तोफखान्याचा दरोगा आतश खान होता. लुत्फुल्ला, इखलास, जाननिसार सादत असे खान होते आणि पहाडी डोंगरदऱ्यांच्या मुलखाची शहा आलमला अचूक आणि इमाने इतबारे माहिती पुरविण्यासाठी नागोजी माने नावाचा सातारा तर्फेचा रहिमतपूरचा एक माहितगार मराठा सरदारही होता. सुरतहून दर्यामार्गे पणजीला धान्य शस्त्रे आणून ती त्याला पुरविली जाणार होती. भेटीस आलेल्या शहजाद्याला औरंगने कानमंत्र दिला होता. बांदा, बिचोली, पणजी भागात फिरणाऱ्या बागी अकबराला दिसेल तिथं कत्लच करावा. भावाचा भावानेच काटा काढावा हे दोघांचाही बाप शांत थंडपणे सांगत होता. तिहेरी पट्ट्यांचा शतरंज सुरू होता. पाऊस उलगला. बेत साफ करणाऱ्या फिरंग्यांच्या हालचाली सुरू झाल्या. ते पणजीची मांडवी खाडी ओलांडून लगतची गावे रात्री बेरात्री बेचिराख करू लागले. कैद माणसे सक्तीने बाटवू लागले. माणसे हवालदिल झाल्याच्या खबरा रोजाना रायगड चढू लागल्या. चौल भागात घेर टाकून बसल्या निळोपंतांच्या कानी त्या पडताच पुरा रेवदंडा, दमन, वसई पट्टा त्यांनी पटाखाली धरला. त्याने भेदरलेले 4,000वर फिरंगी मुंबईच्या पंखांखाली आसऱ्याला गेले. पणजीची घुसखोर चाल पारखूनच बोलावून घेतलेले येसाजी कंक आणि फोंड्याचे सुभेदार धर्माजी नागनाथ महाराजांच्या भेटीसाठी आले. येसाजींच्या बरोबर त्यांचा ऐन बांडा मुलगा कृष्णाजी बघताच महाराजांना धनाजी जाधवांचीच आठवण झाली. कृष्णाजी मल्लखांबासारखा घोटीव आणि ताठ अंगकाठीचा सावळा गडी होता. कंक काका, फिरंगी आज ना उद्या फोंड्याच्या कोटाकडे मुसंडी मारणार. तुम्ही धर्माजी आता फोंडाफळी नेटाक ठेवावी, महाराज येसाजींना म्हणाले. बरी कामदारी सोपविलासा धनी. आम्हावर हाय नव फोंडा, काळजीच करू नका त्याची. ह्या पोराला तेवढ्यासाठनंच आणलाय संगट. उतार झाले तरी खड्या बोलीचे येसाजी कृष्णाजीकडे हात रोख देत म्हणाले. धर्माजी नागनाथांना राजाने रसद, कुमक, फिरंग्यांच्या लढाईची तंत्र यांची तपशीलवार माहिती दिली. धर्माजी, येसाजी, कृष्णाजी गडावर एक मुक्काम टाकून फोंड्याकडे उतरले. आपल्याच विचारात राजे हिरकणी माचीवरून दिसणारा फरशीच्या आकाराचा सूर्यास्त बघण्यात हरवले होते. डावे उजवे मुधोजी, चांगोजी, खंडोजी उभे होते. कुणीच काही बोलत नव्हते. एवढ्यात जोत्याजी केसरकर लगालगा माचीवरच आला. राजांना स्वतःत डुबलेले पाहून सांगावे की नको या विचाराने घुटमळला. काहीतरी विचाराने महाराजच वळले. जोत्याजी आता मात्र सामोरा झाला. धनी, दिलेर खानाची खबर हाय. तो चाचरला. जोत्याजी, नाव नका काढू आम्हासमोर त्याचं. महाराजांच्या मनात क्षणभरातच दिलेरच्या गोटातले साल सरकले. जी, ती पाळीच यायची नाही आता कुणावर. दिलेरनं आपल्या गोटात हिरकणी खाऊन जीव दिला धनी. काय जोत्याजी, काय म्हणालात? आज पहिल्यानेच फारा दिवसांनी राजांच्या उभ्या देही काटा सरकला. खरं हाय धनी, बादशानं त्याची समद्या मोहर लय खरड केली. तुम जैसा सालार है नमक हराम, फते क्यों नहीं मिलती मुलुख में. अन बेइज्जतीने बिघाडला खान तसाच आपल्या डेऱ्यात परतला. आन दिलेर, रामराजांच्या मासाहेब, गोदावरी, मावळतीला जाणाऱ्या बिंबाच्या तिकोनी फरशीगत जळजळीत विचारच विचार शंभू मनात फिरू लागले. आणि मग बराच वेळ अनेक रूपातला पठाण दिलेर तेवढाच महाराजांच्या मनात रेंगाळत राहिला. राजापुरात एकीकडून राजांनी फरमान दिलेल्या शिबंद्या येऊन मिळत होत्या.
दुसरीकडून फोंड्याचा घेर फिरंगी बळकट करताहेत अशा खबरांवर खबरा येत होत्या. आता राजापूर मराठी फौजेचा जंगी तळच झाले होते. 30,000 मावळा तिथे डेरे दाखल झाला होता. धर्माजी, नागनाथ, हंबीरराव, खंडोजी त्या पुरा तळाची देवघेव बघत होते. धर्माजींना बोलावून घेत राजांनी फरमावले, सुभेदार, तुम्ही फ्रेंचांच्या वखारीत जाऊन त्यांच्या विजरईची भेट घ्या. त्यांना साफ समज द्या. इथून फिरंग्यास कोण्या वजेची कुमक करण्याची आगळीक त्यांनी करू नये. इथला आमचा तळभार वाढला आहे. तातडीच्या खर्चासाठी 1,500 पागोडेही कर्ज म्हणून देण्याची मागणी घाला त्यास. जी. फोंडा आता अधिक नाही तग धरायचा. 8 दिवस झाले. येसाजी कुमकेची वाट बघत नेटानं घेर झुंजवीत आहेत. धर्माजी फोंड्याचे सुभेदार असल्याने त्यांनी चिंतेची बाब पुढे घेतली. धर्माजींना राजे काही बोलणार तोच डेऱ्याबाहेर ठो ठो अशी कुणीतरी सरळ बोंब ठोकल्याचा मोठा आवाज आला. राजांनी धर्माजींकडे चमकून बघितले. काही क्षणातच एका इसमाला दंडाला धरून खंडोजीच आत आले. त्याला पुढे घालत म्हणाले, नायकवडी आहे हा फोंडाकोटाचा. काही फिर्याद आहे म्हणतो. मिनत्या केल्या सांगत नाही, म्हणून शेवटी खाशा सामनेच आणावा लागला. खंडोजी वैतागलेले दिसत होते. धर्माजींनी आपल्या प्रांतीच्या नायकवडीला ओळखले. त्याच्याजवळ जात त्याचा दंड खंडोजीच्या हातून सोडवून घेत म्हणाले, बोंब मारून फिर्याद करायचा हाच रिवाज आहे तळकोकणात चिटणीस. काही बेअदब केली नाही त्यानं. महाराज नायकवडीच्या समोर आले. राजांच्या पायावर डोके ठेवण्यासाठी तो आडवाच झाला. त्याला राजे म्हणाले, उठा, बोला, निडरपणे फिर्याद बोला तुमची. माझी एकल्याची नाही. धीर चेपलेला नायकवडी फिर्याद ठेवत म्हणाला, मुलखाची हाय. कशा पायी धणी अडकून पडल्यात हतं. आमचा फोंडा तर जाणारच, पर भोवतीचा मुलख बी जाणार फिरंग्याच्या घशात. जे असल ते आजच कराय पाहिजे. राजांच्या मनातली बाबच छेडली फिर्यादी नायकवडीने. वळते होत राजांनी विचारलं, आणखी काही फिर्यादी? आज लई जोराची हालचाल चालली या फिरंग्यांची फोंड्या भोवत्यानं. आज रातीलाच घालील तो वर्माचा हमला कोटावर. खंडोजी, हंबीर मामांना बोलावून घ्या. धर्माजी, 5,000 निवडीचा घोडालोक तयार ठेवा. जमेल तेवढे पायदळ आताच कूच करा फोंडा मार्गानं. खुद्द आम्हीच जाऊ येसाजींच्या कुमकेला. राजे निर्धारी बोलले. आला नायकवडी समाधानाने डेऱ्याबाहेर पडला. आत आले खिदमतगार राजांच्या अंगी बख्तर, ढाल, हत्यारे चढवू लागले. याद फरमावलेले हंबीरराव आले. आम्ही फोंड्याची कुमक करायला राजापूर सोडतो आहोत सरलष्कर. तुम्ही आमची वर्दी मिळताच पुऱ्या जमावानं येऊन मिळा. फोंडाच नाही फिरंगानच धरायचा आहे घेरात. राजे त्यांना म्हणाले, आम्ही संगतीच आलो तर. राजांना एकले पुढे सोडणे हंबीररावांच्या जीवावर आले. पुरा तळ हलायला वेळ लागेल, त्यासाठी तुम्ही मागे असा. लढाऊ साज अंगावर घेतलेले राजे बाहेर पडले. धर्माजी, खंडोजी, हंबीरराव यांना गाठीच्या फौजेवर ठेवून त्यांनी सिद्ध झाल्या चंद्रावतावर मांड घेतली. जय भवानी. त्यांनी हंबीररावांसह सर्वांचा निरोप घेत टाच भरली. उधळत्या चंद्रावताच्या आघाडी खुरातले चंदेरीकडे उन्हात झमझमू लागले. भाग 119 समाप्त.